तयार झालेत आपले ब्रेड, अंडा आणि मिक्स पिठाचे पॅटीस. चवीला खूप छान लागतात. सकाळचा पोटभरीचा नाश्ता आहे. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. कसे आहात? आज मी बनवणार आहे ब्रेड पॅटीस. ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी इकडे मी हे बघा असं चौकोनी ब्रेड कट करून घेतलेला आहे. एका ब्रेडचे मी असे 4 तुकडे केलेले आहेत आणि हे आहे बेसन पीठ. एक 3 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. 1 वाटी मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी जिरं, मिरचीचा हिरवा ठेचा घातलेला आहे. हळद, हिंग, मीठ, आलं लसूण पेस्ट हे घालून मी हे मिश्रण असं तयार केलेलं आहे. हे बॅटर बघा असं मऊसूत तयार केलेलं आहे. आणि आता मी या बॅटरमध्ये हे असं डिप करून मी पॅनवरती सोडून देणार आहे. हे शॅलो फ्राय करायचे असतात, डीप फ्राय नाही. आता मी सगळे ब्रेडचे पॅटीस म्हणजे तुकडे आहेत ना ते मी या बॅटरमध्ये घोळवून सोडून देते. पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे सोडा. 7-8 बसू शकतात आरामात, कारण आपण ब्रेडचे छोटे तुकडे केलेले आहेत. आणि दोन्ही बाजूनी खरपूस शेकवून घ्यायचं. खूप छान लागतात चवीला आणि सकाळचा पोटभरीचा नाश्ता आहे. शिवाय बॅटरमध्ये मी अंडंही घातलेलं आहे, सांगायला विसरली. अंडं घालून हे बॅटर मी मिक्स केलं होतं. चवीला खूप छान लागतं. हे बघा या पद्धतीने असे सोडून द्यायचे आणि तेल जास्त लागत नाही, कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत. हे बघा या पद्धतीने मी सोडून घेतलेले आहे. आता हे आपण छान शेकवून घेऊया. हे बघा मी आता उलटी पालटी करून शेकवणार आहे. तर जी बाजू आपली शेकलेली नाही ना ती अशी पलटून घ्यायची आणि खरपूस शेकून घ्यायची. ब्रेड पॅटीस चवीला खूप छान लागतात. आणि बघा कलर किती छान आलेला आहे. जी पॅटी तयार झाली ना ती आपण काढून घेऊया. हे बघा दोन्ही बाजूनी लाल झालेली आहे. तर मी एक एक करून काढून घेते आणि जी थोडीशी कच्ची राहिली ना ती आपण छान शेकवून घेऊया. हे बघा आता सगळ्याच तयार झालेल्या आहेत. मी सगळ्या काढून घेते. दरवेळेस 1 चमचाभर तेल घालून आपण पॅटी शॅलो फ्राय करून घेणार आहोत पॅटीस. तर हे बघा मी आता परत दुसऱ्या बॅचसाठी 1 चमचा ऑइल घातलेलं आहे. तर आता दुसरी बॅचही मी अशीच बनवणार आहे. खूप छान लागतात. करून बघा. आवडल्यास